पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी एकरूप झालेलं नाव म्हणजे विठ्ठल उर्फ नाना काटे। जवळपास गेले 25 वर्षांपासून नाना काटे हे राजकारणात सक्रिय आहेत। सन 2007 सालापासून महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत। त्याही आधीपासून रहाटणी, पिंपळे सौदागर या परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे ते आयोजन करत होते। महानगरपालिकेत सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत राहून त्यांनी लोकोपयोगी कामे मार्गी लावली आहेत। येथील जनतेने महापालिका निवडणुकीत 2012 साली नाना काटे यांच्या पत्नी शीतल काटे यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले होते। नाना काटे यांनी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। त्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत। ते वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात आहे। चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात ते योगदान देत आहेत। राजकारण, समाजकारणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत असतात। सामाजिक विकास आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून ते आपले निर्णय घेत असतात। एक भारदस्त आणि बघताक्षणी समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे। त्याचवेळी त्यांच्याशी बोलत असताना सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याची त्यांची तळमळही दिसून येते। त्यामुळेच जनतेचा विश्वास आणि प्रेम यांची साथ त्यांना मिळाली आहे। त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवतानाच नाना काटे यांनीही जनतेला भरभरून दिले आहे। त्यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा।